मित्रांनो चला आपण आता निघतोय कामावर. आता गाडी वॉशिंग वगैरे झाली एकदम स्वच्छ वगैरे. तर कारण दर शनिवारी मी गाडी वॉशिंगला टाकतो, कारण या आठवड्यात एकदा गाडी वॉश केलेली बरं. तर ठीक आहे, निघूया आता कामावर. बघूया आज आपलं नशीब कसं आहे. आज ट्रिप लागताय, चांगलं होतं अर्निंग वगैरे काय माहीत. काल तर बघितलं आपल्याला ट्रिप नाही भेटली रिटर्नची, म्हणून थोडा मूड ऑफ झाला. पण ठीक आहे, काय एवढं प्रॉब्लेम नाही. थोडंफार मला आता एक टाईम मॅनेजमेंट करावं लागेल. एवढा टाईममध्ये ट्रिप नाही भेटली तर ब्ला ॲप्लिकेशन त्याच्यावर आपण टाकू शकतो. 300 असं 4 शीट जरी भेटले आपल्याला तरी आपलं होऊन जाते. तर बघूया काय होतं. आणि हेच की जुना हायवेने आलं तर टोल कमी लागतो, 140 काय लागतो. आणि रस्ता पण रात्रीचे कमी असतात, म्हणून काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे मी आता जेव्हापासून आलं त्या रस्त्यापासून तर मी त्या रस्त्यानेच येतो येताना, कारण तेच एकदम इझी पडतं आणि प्लस आहे की टोल लागत नाही. हां तर बोलतो मी, टोल लागत नाही. त्यामुळं म्हणजे टोल 3च लागतात आणि टोटल 140 रुपये काहीतरी असतात. आणि असंच आपण एक्सप्रेसने येतो तर आपल्याला 320 लागतात. तर जो माणूस एकटा आहे तसा रिकामा आहे त्यासाठी हे ते बेटरच आहे. तर बघा आता इथं पुढची. तर मित्रांनो आपल्याला लागली आहे अंधेरी ईस्टची ट्रिप. लास्ट सॅटर्डे होता, लास्ट सॅटर्डेला पण अंधेरी ईस्टच लागलेली. तर निघालो आहे आता. तिथं अंधेरी ईस्टला ड्रॉप करायला 3 तास काहीतरी दाखवलं जाते. 3 तास तिथं जाऊया ड्रॉप करू. म्हणजे आता आपण लवकर निघलो, 1 वाजता निघलो, मग 3 साडेतीन पर्यंत माझ्या अंदाजे ड्रॉप होईल. त्यानंतर मग तिकडनं रिटर्नची ट्रिप भेटली तर अजून चांगलं. तिथनं मग आपल्याला लगेच जातासुद्धा येईल, म्हणजे रिटर्नची ट्रिप भेटेल आपल्याला. तर रिटर्नची ट्रिप भेटणं तर बेटरच आहे, चांगली भेटल्यावर. मी जास्तीत जास्त 7 वाजेपर्यंत वेट करायचा विचार करतोय. 7च्या नंतर मग तिथनं लोकल वगैरे ट्रिप 1-2 जरी मारला तर याचा खर्च निघाला तरी आपण काढू शकतो. पण बघू आता सॅटर्डे आणि एवढा लोकल निघालं म्हटल्यावर लागू शकते आपल्याला रिटर्नची ट्रिप. बघू आता काय होतंय. तर कसं म्हणजे सीएनजी वगैरह आहे ना बेटा? हां गाड़ी मस्त चकाचक ठेवली. Please use rear seat belt for your safety. चाकू इधर ही रख. तर ट्रिप ड्रॉप केले त्याचे आपल्याला अजून शो नाही झाला. आपण जाऊया बाहेर. 1581 भेटलेत, 1579. आता इथनं बघा पुढची ट्रिप कुठं लागते. तर पुढची ट्रिप लागली आपल्याला पिंपरी चिंचवडच काय ते लिहून आलं. हिंजेवाडीची काय माहीत नक्की नाही बघितलं प्रॉपर. लागली पुण्याची बस झालं. आता म्हणजे एक वेगळाच आनंद असतो जेव्हा आपल्याला मुंबईची ट्रिप ड्रॉप केलं रिटर्नची ट्रिप लागते. हे म्हणजे हे जो आनंद आहे ना, मला नक्की सांगा कोणाकोणा असा एक्सपिरियन्स झाला या आनंदाचा. कारण याचा खरा आनंद ना जो ड्रायव्हर येतो समजू शकतो. उबरचा जो इंटरसिटी ट्रिप घेऊन येतो त्याला 15-20 मिनिटं रिटर्न पण लागते आणि त्याच्या घराकडली लागते. म्हणता विचार करा त्याला किती आनंद होत असेल. तर ठीक आहे, कस्टमरशी पण फोनवर बोललो. त्यांना बोललो मला 13 मिनिटं दाखवता, याला 13 मिनिटं लागतील, चालेल का? त्याला ठीक आहे चालेल या तुम्ही. कारण आपण जायचो अर्धा तास, मग कॅन्सल करायची आणि जाता जो आनंद होतो तो पण फुसून जातो. आता जाऊ दे, फोनवर बोलणं तर झालं आहे. तर जाऊया आता लोकेशन. तर शेवटची ट्रिप ड्रॉप केली त्याची आपल्याला 1753 भेटले. आणि ओव्हरऑल आपली आजची अर्निंग झाली आहे 3333 रुपये. 3333 ठीक आहे. त्यातनं मायनस माझा CNG मुंबईत 400चा गेला. आता प्लस मायनस इथनं अजून 500चा जरी आज गेला असा, हाफ टँकच्या वर आहे. तर बघूया फील करून. तर जरी आपण इथनं 450 मायनस केले तर टोटल आपले आजची प्रॉफिट आतापर्यंत 2483 रुपये उरतात ते. तर बघू जर मी ड्युटीवर गेलो, म्हणजे सॉरी मी अजून जर 1-2 ट्रिप मारले तर ठीक आहे. कारण मी बघू जर मी आता इथं CNG फील करतो, जर मी ट्रिप वगैरे गेलो तर मग ॲड करेल ते. नाही गेलो तर मग ठीक आहे, आपण डायरेक्ट आपले ओव्हरऑल आजची अर्निंग बघूया. आपल्याकडे टाईम म्हणून म्हटलं घेऊया ट्रिप. तर घेतली एक आता धानोरीची 300 प्लस काही नाही तरी होती. म्हटलं जाऊ दे घेऊया. आज सॅटर्डे संडे एवढा दिवस आपल्याला असतात मजा. आणि जसं मॉर्निंगला असं आपल्याला जिमला पण जायचं ना, मग आपल्याकडे टाईम आहे. त्यामुळे मी म्हटलं की जाऊया, कंप्लीट करूया ट्रिप.
भावाला पण बोलतो तुला मला अर्धा तास लागेल, तू घे, जाऊ दे बाबा तू 1 तास घे, जातो धानोरीला, तिथं मग एक या साईडची रिलेशनशिप घेतो, म्हणजे कसं थोडंफार आपलं कवर होऊन जाईल. बघूया कस्टमर कुठे जातो. तर धानोरीची ट्रिप ड्रॉप केली, त्याचे भेटले 427. आता इथं बघा. तर मित्रांनो शेवटची ट्रिप ड्रॉप केली ओलाची, त्यानंतर का ट्रिप लागत होता, म्हटलं जाऊ दे आपण जावं घरी, कारण मला झोपेला लागले, प्लस भावाला पण कामाला जायचं आहे, परत लेट होईल. तर रोल अर्निंगबद्दल बोलूया. आजची आपली ओव्हरऑल अर्निंग मुंबईच्या ट्रिप पकडू आणि ही लोकलची आत्ता आपण मारली 418 रुपयाची. टोटल आपले 3751 रुपये झाले. ठीक आहे, त्यातनं मी मायनस करतो CNG माझा टोटल इथं मला आता गेला 400 प्लस 500 मायनस 900 रुपये आपण CNG करूया टोटल. तर ओव्हरऑल आजचा प्रॉफिट होतो 2851 रुपये आपला, म्हणजे 400 रुपये प्लस झाले समजा तर ही ट्रिप मारली आहे. तर आत्तापर्यंतची आपली टोटल अर्निंग झाली आहे. नंतरची आपली डे 34 पर्यंत आपली अर्निंग झाली 72,347 रुपये. प्लस आपण आजचं प्रॉफिट ॲड करूया 2851. तो ओव्हरऑल आत्तापर्यंतचं प्रॉफिट आपल्या चॅनलच्या डे 35 पर्यंत 75,198 रुपये झाले. तर ओव्हरऑल ठीक आहे, टार्गेट थोडं प्लस झालं आपलं, आणि कालचं होतं ते थोडंफार कवर झालं समजा. तर असं थोडंफार आपल्याला कवर वगैरे करणार आहे, कारण एक दिवस आपल्यासाठी IMP आहे. तर असं काय हे प्रॉब्लेम नाही आहे. उद्या पण संडे होतं, तर जिमला नाही जाणार तर कदाचित मी लवकर जायला कामावर, तर चांगलं लवकर मुंबईला जाऊन येईल आणि परत मग इथं 4-5 टिपा मारू शकतो. 4-5 टिपा मारल्या जरा कसं आहे, आता मी होतो इथं धानोरी रोडला, तिकडनं ट्रिप तर लागत आहे, पण दुसऱ्या एरियाचे लागतात. मी गो टू होम टाकायला, गो टू होमचं आपल्याला लवकर लागणार नाही, त्यामुळे मी म्हटलं जागा नको जास्त थांबायला, म्हणून मी निघालो. कारण हे काय जसं आळंदी झालं, आळंदी, चहर्ली बुद्रुक, मोशी, परत धानोरी रोड, या सगळ्या एरियामध्ये येणार रात्री 12 नंतर ट्रिप लागतात, पण थोडं कमी लागतात, कारण थोडा सुमसाम एरिया आहे. जास्त करून तुम्हाला तिथं एअरपोर्टची वगैरे किंवा स्टेशन वगैरेचीच भेटत. बाकी हेच मला मग सिटीपासून PCMC किंवा हिंजवडी, वाकड, कवळेनगर तिथं जाणार आहे, तिथनं एअरपोर्ट रेल्वे स्टेशनला येणार आहे, या ट्रिपा भेटतील. तर हेच आहे मित्रांनो, त्याला आजचा दिवस आपला एंड झाला आहे आणि मी आता चाललो डायरेक्ट घरी, कारण CNG माझा फक्त 2 गांडी कमी झाला आहे, पण भावाला डायरेक्ट अशीच गाडी देणार आहे. आणि आपलं झोपूया आणि भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जर कोणा काय डाऊट वगैरे असेल तर Instagramची ID आहे, त्याच्यावर तुम्ही मेसेज करू शकता किंवा कमेंटमध्ये मला विचारा. तर ठीक आहे मित्रांनो, भेटू आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.